नेमकं काय घडलं? प्रोफेसर आलोक सिंग यांनी शनिवारी विलेपार्लेवरून बोरिवली लोकल पकडली. संध्याकाळी 6:30 वाजता लोकल मालाड स्थानकावर पोहोचली. आलोक सिंग यांना पुढे सरकण्यासाठी आरोपी शिंदे ढकलत होता. पुढे महिला उभी असल्यानं आलोक सिंग यांनी धक्का मारू नको असं म्हटलं. मालाड स्थानकावर आलोक सिंग आणि आरोपी ओमकार शिंदे यांच्यामध्ये वाद झाला. दोघांमधल्या वादाचं रूपांतर नंतर हाणामारीत झालं. यावेळेला आरोपीनं धारदार शस्त्रानं आलोक सिंग यांच्यावर हल्ला केला. यानंतर आरोपीनं घटनास्थळावरून पळ काढला. आलोक सिंग गंभीर जखमी झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार हल्लेखोर नशेत होता. मालाडच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर शनिवारी ही घटना घडली. आरोपी दररोज याच लोकलनं मालाड चर्नी रोड असा प्रवास करतो. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला बेड्या ठोकल्यात. प्रोफेसर आलोक सिंग हे पार्लेमधील NM कॉलेजमध्ये कार्यरत होते. आरोपी ओमकार शिंदेला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. वो बच्चा ऐसा था कि उसका कभी किसी से मतलब वो किसी की तरफ बोलता भी नहीं था. उसके साथ इस तरह की घटना कैसे हुई? प्रशासन की लापरवाही. वो स्टेशन पे चाकू मार के एक आदमी भाग रहा है और यहाँ इनके पुलिस वाले क्या कर रहे हैं, जो स्टेशन पे है वो क्या कर रहे हैं? चाकू मार के स्टेशन पे शाम को 5 साढ़े 5 बजे वो भाग के जा रहा है और कोई कुछ कर नहीं पा रहा. पोलीस चौकशीमध्ये काय समोर आलंय? पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीनं हल्ल्यासाठी वापरलेला हत्यार हे हिरेजडित वस्तू हाताळण्यासाठी वापरण्यात येणारा चिमटा होता. वाद झाल्यानंतर आरोपीनं खिशात असलेल्या चिमट्यानं आलोक सिंग यांच्या पोटात वार केले. आरोपीने एकदाच वार केला आणि तो घटनास्थळावरून पळून गेला. चिमटा टोकदार असल्यानं आलोक सिंग यांना गंभीर इजा झाली आणि यात त्यांचा मृत्यू झाला. आरोपी ओमकार शिंदे हा खेतवाडी परिसरात एका मेटलच्या कारखान्यामध्ये काम करतो. त्यानं आलोक सिंग यांच्यावर वार केल्यानंतर शस्त्र म्हणून वापरलेला चिमटा फेकून दिलाय. पोलीस आता त्या चिमट्याचा शोध घेत आहेत.